तिरंग उडवाव, तिरंग उडवाव. त्यालाच कडकड करणार. एखादा अवयव लचकवशील नसता खर्च वाढवशील आमचा. कडकड करतोय. माका एक पिक्चर काढूचा अतरंग. एक अतरंग राजबिंडो तरुण असता माझ्या सर. चला चला. अरे जाताच काय खोटा बोलते काय मी? नाही नाही ते सगळं खरं आहे, पण एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून तुमच्यात? कॉन्फिडन्स तर माझ्यात पण ठासून भरलेला. माझ्या डोक्यात पण एक पिक्चरची भन्नाट स्टोरी आहे. पिक्चरचं टायटल भावजा माझा लादेन. आमच्या गावात लादेनचं दुकान असतो. तुझ्या गावात लादेनचं दुकान आहे आणि तू पोलिसांना खबर नाही केली? अरे मेला तर दाव देऊन जातो चिपळून आत, त्याची खबर लागते काय कोणाला? हा यशांतर करून येतो आता यशांतर. तुम्ही उगाच वेशांतर करू नका, विषयांतर करू नका. विषयाकडे लक्ष द्या. तर गावात लादेनचं दुकान असतो. मी आता मुंबई पोलिसांना खबर करतो आणि त्याला अटक करायला लावतो. तुझ्या गावात लादेनचं दुकान आहे, तू मला सांगितलं नाही. देशद्रोही आहेस तू, देशद्रोही. ए यार्या, तू लहानपणी काय डोक्यावर पडला होता का रे? अरे लादेनचा म्हणजे लाद्या असतात ना, लाद्या फरशी स्टाईल, तसा लादेनचा दुकान असतो. मी याला फटकीला गावालाच नाही तर गेला ना काम बराबर. याका म्हणतात गॅस विना लादेन आणि गॅस विना पान. देन एक गबस. माझ्या डोक्यात एक सुपीक अशी स्टोरी आलेली ती सांगू काय सिनेमाची? तुझ्या डोक्याच्या बाहेर केस ना स्टोरी कशी बाहेर यायला लागली रे? चला पटकन. मी तुम्हाला एक अतिशय आनंदाची बातमी सांगायला आलो. 3 सुंदर नृत्य तारका मी बघितले तिथं आता. कोण आहे? सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर आणि रेशम टिपणीस. खरं म्हणजे मी कुणालाही बघितलं नाही. एक जण म्हणत आला त्यांचे डान्स आहेत. आता यांना नाव घेतलं की लगे आत गेले. यालाच म्हणतात बघा. चला चला आलो आलो. हे पहा लीडर म्हणून तुम्ही माझा मान ठेवला. कोमल काया की मोह माया पुनव
जीव माझा जाळी घेऊ नका तुम्ही जाया रोज रोज रात पाळी माघाची ही थंडी असा जीव माझा जाळी घेऊ नका तुम्ही राया रोज रोज रात पाळी साधा घालते माझी काया उभी रात जाई बघा माया आता कळ तरी किती काढू सांगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा ना हो दाजी आम्ही गिरी राजी तुझा आडे वेळे तुम्ही आता घेऊ नका झाली या बया खोळी मरू द्या रात पाळी हा अर्ध्यावर डाव तुम्ही सोडू नका तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा की तळमळ भारी नाही पापणीला तारा क्षणाचा लय फडफड करी किती केली इनावणी पापणी ही मिटना धुंद वेडी ही शराबी रत वैरिसरना याला वर कस मी सांगा तोल सावर कस मी सांगा मला मदनाचा छळतो या भुंगा तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा हे गाना हो दाजी बिगी बिगी राजी उगा आडे वेळे तुम्ही आता घेऊ नका झाली या बया खोळी मरू द्या रात पाळी हा अर्ध्यावर डाव तुम्ही सोडू नका तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा वाजू दे भोंगा जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोली मी झाले राया सोडात तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या न घरी वाजले मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी वाचले की बरं मला जाऊ द्या ना घरी वाचले की बारा
जाऊ द्या ना घरी वाजल्याची बारा मला जाऊ द्या ना घरी वाजल्याची बारा मला जाऊ द्या ना घरी वाजल्याची बारा मला जाऊ द्या ना घरी वाजल्याची बारा की बरं मला जाऊ द्या ना घरी वाचले की बारा कौल कलावीला तोरसकराच्या बायकोचा झॅंगाट म्हणून कौल लावीला. काय देवाची सांगू मात काय देवाची. घाबरलेला नाही मी, पण राडेजाने बंदुकीत बारच भरलेली नाही. जन्माला जो येतो देवा घरी जातो, जन्माला जो येतो देवा घरी जातो, जगण्याची धडपड कितीही वार काय झालंय हे आतमध्ये राहिलं तोपर्यंत स्टोरी सांगून घेतो सिनेमाची काय आहे ती. माझ्या काय झालंय त्या पश्चिम महाराष्ट्रवाला भांडतोय त्या मराठवाड्या संघ आणि त्या विदर्भवाला बसलाय खांजवीत तिथे. तेव्हा तोपर्यंत सांगून घेतो काय आहे माझं राईट द्यायचं. मी स्टोरी ऐकल्यानंतर आपल्या इथे बसतील आहेत दिग्दर्शक आणि सगळे प्रोड्युसर, तर त्यांनी ऐकून घ्यावी स्टोरी आणि त्याच्यावर चित्रपट करावा. काय समजलं म्हणजे मी त्याचे 1 कोटी रुपये घेऊन फक्त जास्त घ्यायचा नाही. हा त्या स्टोरीचं नाव आहे शिकार. काय होता द्वानपारला जोशाचा कुपान घातला आणि संगाती शिवराम होता आणि निघालीला सांजावलं. तसं निघालीला तर वाटत भेटला जोशा. त्या मला म्हणला कुपान घातलंस काय रे, त्या म्हटलं घातलीला काय उपटाई गिल्ले होतं तिथे. मग आजू का पावशेर मारले आणि निघालीले तर सामने अण्णा कासारानं साथ घातला म्हणून त्याची गेले. अण्णा कासार जाऊ वाजतात पान दिला खायला चाय दिला ती खाल्लेली आणि मला म्हणला मागल्या शिमग्यात काय घोल घातला रे. तर म्हणलं मागल्या शिमग्यात आम्ही नाही घोल घातला. आम्ही कुठं घोल घातला. ता म्हणला तुम्ही घोल घातला. काय झालं मागल्या टायमाला शिमग्याला आम्ही देवलात बसलेलो होतो आणि कौल लावीला होता दियावाला. कौल कलावीला तोरसकराच्या बायकोचा झॅंगाट म्हणून कौल लावीला. आणि मी आपला बसलीला तर सामने बघितलं तर दत्त्या गुरुवाचा पोर हुट मालतो. म्हटलं हा का हुट मालतो काय रे. ता आला तर मला म्हणाला अण्णांनो रान काढायचंय. रान काढायचं म्हणजे काय शिकार करायची डुकराची. तर म्हटलं रानाचे रान काढायचं कबूल, पण गावात माणूस कोण राहिला माझ्याशिवाय आणि माझी पण ढोपरामधलं झिजलेली आहेत. त्या म्हटलं काळजी करू नका ममईस ना आण दिलेत मित्रमंडळी. तर म्हटलं चांगलं झालं आल्या पाहुणे माग जा आणि म्हटलं तोरसकराकडे ठासणीच्या बंदूक आहेत त्या घे आणि त्या भोसल्याचा 7वीत नापास झालेला पोरायचा सांगा ती घे आणि त्या कुत्रा घे. तो कुत्रा काय बघा साधू कुत्रा एवढा ढाण्या वाघासारखा बघण्यासारखा. भादव्यात जो कुत्री का बघायचा असला कुत्राचा. मग आणि झालं म्हटलं कलचीला भेल्याजवळ भेट. तर मी 8ला 8:30 आलं सगळे आले आणि तोरसकर पण सांगायची आईला होता ठासणीच्या बंदूक घेऊन. माझी काही दिला आणि त्याची काही घेतला आणि आम्ही निघालेलं आपल्या दरडीनं वर गेलं तर निबेराच्या पाराजवळ बसलेलं होतं आम्ही आणि हे ममस नाईले पोर होते. तोरसकर गेला मावलतीला. म्हटलं 10 झालं 10:30 झालं. म्हटलं राडेच्या बाहेर का नाही काढला. ढोल वाजला म्हणजे रान उठतं नाही डुकरांचा कलप येतो असा धावत बघितलं तर काय नाही. आणि हे मुंबईतले पोर आलेले तर मला गमती जमती सांगी. झिपऱ्या वाढविल्या पुरी साऱ्या काय काय सांगतो तुम्हाला. गॉगल लावला रातच्या टायमाला सांगा. आणि झालं 11 11:30 टायमाला ढोल वाजला. म्हणलं रान गावलं. सामनी बघितला तर डुकरांचा कलप असा धावत येत होता. काय झो बघा रेड्या डुकर आटकीचा आणि चौकीचा. मग
आणि ह्या पोरांनी बघितलं आणि डुकर धावत येताना आणि गांडीला खोटलं आणि पळायला सगळे. पण माझी का बंदूक होती, घाबरायचं काही काम नव्हतं, पण त्या डुकरानं वावतं द्या मला बंदूक काढायला. त्या सामनी आला आणि माझ्या डोळ्यात डोलं घालून बघी डुक्कर. तर मी जो घाबरतोय आला, काय गेला नजर चुकवल्याने पाराच्या पाटली गेलो पाठीमागे. तर माझ्या पाटणा आला, पाराच्या पाठी आला आणि आम्ही 7-8 फेऱ्या घातल्या पाराला मिळून दोघांनी, सप्तपदी घालतात तशी घातलेली. झालं तरी तेवढ्यात मी वाव गावला मला आणि बंदूक काढली आणि ताणली की नाही डुकरावर. त्या घाबरलेला नाही मी, पण राणीजीने बंदुकीत बारच भरलेली नाही. सांगता गुणाला तसाच पलाला देवाला जवळ आला आणि बघितलं बार काढला आणि तोरस करा 5 तर बघतो तर राणीजीने आमचाच कुत्रा मारला नाही. आता काय बोला, आता वाट घालायचं डुकराचे म्हणून मी फौजदाराकडे गेलो. नाही वाईट नव्हती स्टोरी, चांगली होती. विचारा यांना, खरंच वाईट नव्हती, चांगली. नमस्कार. लवासा मिफ्ता 2010 या पुरस्कार सोहळ्याच्या उत्तरार्धात मी पुष्कर श्रोत्री आणि मी गिरिजा ओक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. वैभव मांगले यांनी सादर केलेल्या खास शैलीतील या कथेनंतर चाणाक्ष प्रेक्षकांनी ओळखलं असेल पुढचे पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा आणि संवाद. आणि हे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो ऑरेंजनचे डायरेक्टर श्रीयुत विश्वजित गायकवाड आणि श्रीयुत झायद मर्चंट यांना, आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्रीयुत विजय केंकरे यांना. सर्वोत्कृष्ट कथेसाठी नामांकन आहेत नाही, मला इच्छा खूप आहे तुमची वर्दी उतरवून ओल्या बांबून तुम्हाला फटके मारावेत. ही मुंबई तुम्ही घडवलीत, तुम्ही गिरणी कामगारांच्या घामात हे शहर उभं राहिलेलं आहे. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट कथा जयंत पवार, लालबाग परळ. यापुढे पाहूयात सर्वोत्कृष्ट पटकथा या पारितोषिकासाठी नामांकन. राजवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. फोटो काढतात याने, फोटो माहितीये का? ए चोक्तीने लय मिजाज करू नकोस. ए भारतीयाचा झुलवा लावतो का नाही तेवढं सांग. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट पटकथा परेश मोकाशी, हरिश्चंद्राची फॅक्टरी. ह्या पुढील पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट संवाद आणि त्यासाठी नामांकन आहेत कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संभरणा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलतपन्न. फोटो कॅमेरा त्याला घाबरून पळून गेले. त्रिभुवनातलं सत्य आहे ते. पुण्याची मुलं मुंबईत जाऊन स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करतात. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट संवाद संजय पवार आणि महेश मांजरेकर. मी शिवाजी राजे भोसले बोलतो. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आपण आसनस्थ होऊ शकता.
शिवाजीराजे भोसलेच्या यशानंतर महेश मांजरेकरच्या घरावरती आयकर खात्याची धाड पडली आणि 200 कोटीचा बेहिशोबी पैसा मिळाला. रेशमाच्या रेखानी लाल काया धाग्यानी येते तुझ्या सवे येते ना 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 जन्माला जो येतो देवा घरी जातो. मराठी तू मराठी एक होऊया आणि या मराठी संस्कृतीचे पान. अहो नका असं नका करू. या इकडे या या या. अहो टाळ्या वाजवा. या या या. अहो या अहो काय करता. अहो पद्मश्री पद्मजा पिणाणी तुम्ही इथे आलात आणि तुमचं गाणं झाल्यानंतर कसं आवडेल का. नाही आवडणार ना. बघा सगळे तुमच्या गाण्याची वाट बघतायत. अहो अबुधाबीला नंतर करा, आधी इथे करा. सगळे थांबलेत काय हो. ते बघा असं काय करता हो. पण सगळे वाट बघतायत ना. म्हणजे त्यानंतर जा, आधी इथे करा. इथे वाद्य नाहीये. तयारी सुरू झाली. वाद्य कुठली पाहिजेत सांगा. सगळीच पाहिजेत. सगळी वाद्य या. ते बघा आली. तबला आला, डग्गा आला. ते बघा तंबोरे पण येत आहेत. क्या बात आहे. इथे हे बरोबर आहे का सगळं. या या ठीक आहे ठीक आहे. या आले. आणि काय हवंय बघा. बघा केवढं प्रेम आहे ते. उसळला प्रकाश मनाची अंधाराचा होतसे विनाश. मनाची अंधाराचा होतसे विनाश. मनाची अंधाराचा होतसे विनाश. संत ज्ञानेश्वरांचे एक अभंग सादर करते. मराठी कार्यक्रम आहे. बनी 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 नि सा नि सा नि सा नि सा रे मरे 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 सा नि सा नि सा नि सा. बनी 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 नि सा नि सा नि सा नि सा नि सा रे मा रे मा 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 रे मनी पानी सारे ग सारे बाबा सारे ग सा ऋण छुण 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 रे भ्रामरा सांडी तू अवगुण रे भ्रामरा. ऋण छुण ऋण छुण रे भ्रामरा सांडी तू सांडी
स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या या बहारदार परफॉर्मन्सला आपण जोरदार टाळ्या वाजवून दाद देऊया आणि वळूया आता पुढच्या पुरस्कारांकडे. या पुढचा पुरस्कार देण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो अभिनेता आणि आता दिग्दर्शक सुद्धा संजय नार्वेकर आणि त्यांच्या जोडीने ज्येष्ठ नाट्य निर्मात्या श्रीमती लता नार्वेकर. रसिक हो, हा पुरस्कार आहे बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल. पण म्हणजे खलनायक का खलनायिका? नाही, काय होतं आजकाल कोणत्याही कलाकाराला खलनायक किंवा खलनायिका ही बिरुदावली आवडत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांसाठी सेफ म्हणून ठरवलेलं आहे बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोल. पाहूया त्यासाठी नामांकन काय आहे. सगळ्या फ्लोअरला इटालियन मार्बल, 6 लिफ्ट आणि सगळ्यात मेन म्हणजे या टॉवर मध्ये नॉनव्हेज अलाउड नाही. 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगायचं. अहो वाघ आहेस तू माझा वाघ. तुला नाद करायचा नाही. लेकिन इतना स्ट्रॉन्ग डिसीजन नहीं लिया तो वो सर चढ़ जाएंगे. उनको डराना जरूरी है, तभी वो कॉम्प्रोमाइज के लिए तैयार होंगे. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायक समीर धर्माधिकारी लालबाग परळ.
यापुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार. नाही पण म्हणजे परत अभिनेता का अभिनेत्री? नाही, विनोदी कलाकार म्हणजे अभिनेत्याला सुद्धा मिळू शकतं आणि अभिनेत्रीला सुद्धा मिळू शकतं. बर, तर आपण तेच आता जाणून घेऊया. त्यासाठी नामांकन आहेत. अरे खाल्लं धरकी राजा हरिश्चंद्रा, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये बिकट प्रसंग येत असतात. त्यावर प्रत्येक मर्त्य मानवाचं कर्तव्य आहे की त्याने त्यावर मात केली पाहिजे. ओरिजिनल मराठी भाषा वापरतो आम्ही, कळलं का? शुद्ध आणि स्पष्ट भाषा आमची. भाषा आणि विचार सुद्धा. आणि विजेते आहेत सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता स्वप्नील जोशी, मुंबई पुणे मुंबई. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. लवासा मिफ्ता 2010 चे पुढचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करतो लागू बंधू मोतीवालेचे डायरेक्टर श्रीयुत दिलीप लागू यांना आणि लोकप्रिय सिने दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांना. मराठी सिनेमा हा आज आपण ग्लोबलायझेशन झालेला पाहतो आहोत, पण पहिला मराठी सिनेमा ज्याचं चित्रीकरण दुबईमध्ये ज्यांनी केलं त्या सिने दिग्दर्शिका कांचन अधिकारी आहेत. मानिनी या चित्रपटासाठी पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि नामांकन आहेत. ही असली लाज देऊन आमचं घर ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर तू आमच्या घरी गुंड पाठवलेस? बोलू दे मला. धाकला परशुराम आज्ञेचा त्यानं वध केला की हो आईचा. काहीतरी खाऊन घे. राणी येतील ना, त्यांच्यासोबत जाईन घरी. आणि लवासा मिफ्ता 2010 सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री विजेती आहे वीणा जामकर, लालबाग परळ. या पुढचं पारितोषिक आहे सहाय्यक अभिनेता आणि त्यासाठीची नामांकन काय पाहूया. आता नाचच नाही म्हणल्यावर कसला तमाशान कसले काय आज केलं तर बघ मस्त दिसतं ना, पण मी आता नाही घालणार. जेव्हा नवीन शर्ट घेईन ना तेव्हाच घालन. मी तुझा राईट हँड आहे ना, उस्मान लवासा मिफ्ता 2010 सहाय्यक अभिनेता आणि विजेता आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता सिद्धार्थ जाधव, लालबाग परळ. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार. आपण आसनस्थ होऊ शकता. संजय नार्वेकर रात्री पार्टी करून असताना त्यांनी लँड क्रुझर ठोकली. मग लँड क्रुझर त्याच्याकडे असली पाहिजे. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, कशाला उद्याची बात, कशाला उद्याची बात. काय देवाची सांगू मात,
काय देवाची. जन्माला जो येतो देवा घरी जातो, जगण्याची धडपड कितीही महान. मी मराठी तू मराठी एक होऊया, आणि या मराठी संस्कृतीचे पान.